सत्यशोधक रिसोर्स सेंटर सादर करीत आहे चर्चासत्र. शेतकरी, कर्जमाफी, शेतीतील आर्थिक अरिष्ट आणि जागतिक भांडवली राजकारण. या चर्चासत्राच्या अध्यक्ष आहेत डॉक्टर वंदना सोनाळकर. डॉक्टर वंदना सोनाळकर या TISS मधील विमेन स्टडीज डिपार्टमेंटच्या निवृत्त डायरेक्टर आहेत. त्यांची PhD अर्थशास्त्रातच आहे. या चर्चासत्रासाठी प्रेक्षकांमध्ये मान्यवर व्यक्तीसुद्धा उपस्थित आहेत. माजी पोलीस उपायुक्त उद्धव कांबळे आलेले आहेत, अच्युत गोडबोले आले आहेत, आयटकचे बँकिंग युनियनचे कॉम्रेड धोपेश्वरकर आहेत, माविमच्या संचालक कुसुम बाळसराफ आहेत, छाया दातार, कॉम्रेड उदय चौधरी आणि संकल्पना कराडे हे देखील या प्रेक्षकांमध्ये उपस्थित. आज विषय जो आपण घेतलाय तो अत्यंत चर्चेमधला विषय आहे. म्हणजे आज सगळ्या मराठीमधल्या बातम्यांच्या चॅनल्सवर उत्तर प्रदेशमध्ये जर कर्जमाफी होऊ शकते तर महाराष्ट्रात का नाही, म्हणून तो एक राजकीय प्रश्न आहेच. त्याशिवाय कर्जमाफीचा प्रश्न आर्थिक आहे हे स्पष्टच आहे, पण त्यातून सुद्धा म्हणजे त्याचं एक गेल्या 2-2.5 दशकामध्ये 25 वर्षामध्ये नवीन आर्थिक धोरण आल्यापासून जे बदल झालेत क्षेत्रामध्ये आणि त्या बदलामध्ये सामाजिक संरचनेचे पण काही पैलू आहेत पण महत्वाचे आहेत. त्याचबरोबर ज्या पद्धतीने आर्थिक विकास होतोय त्याचा पर्यावरणावर होणारा आणि आपल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर होणारा जो परिणाम आहे त्याची झळ सुद्धा शेतकऱ्यांवर पोचते. म्हणून ह्या प्रश्नाला मला वाटतं अनेक पैलू आहेत. आपण कर्जमाफी म्हणतो, तो प्रश्न शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाशी जोडलेला आहे आणि मला वाटतं की या चर्चेमधून एक कृषी क्षेत्राबद्दलचे अनेक प्रश्न वर येतील. कर्जमाफीचा प्रश्न जो आज चर्चेमध्ये आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न ह्या सत्यशोधक स्टडी सर्कलमध्ये घेतले जातात. त्याच्यावर आपण आता 2 वक्त्यांना मांडणी करताना आपण ऐकलं. मी त्यांच्याप्रमाणे या क्षेत्रातली तज्ज्ञ तर नाही आहे, पण आपण जस्ट थोडंसं त्यांनी जे काय म्हटलंय ह्या प्रश्नाबद्दल ते पाहूया. एक तर आपल्याला स्पष्ट असं दिसतंय की फक्त बँकांचा कारभार नाही तर शेतीचे एकूण व्यवस्थापन जे आहे, शेतीचे मार्केट्स, शेतीला आदाने उपलब्ध करून देणाऱ्या संस्था, या सगळ्यांचं एक जी व्यवस्था आता आपण ज्याला न्यू लिबरल इकॉनॉमी म्हणतो सुसंगत अशी झालेली आहे. ह्याच्यातले अनेक डिटेल्स आपल्याला ह्या 2 वक्त्यांनी सांगितले. म्हणजे रामकुमार यांनी एक ओव्हरऑल चित्रच म्हणजे आकडेवारी देऊन आणि ती सुद्धा फारशी कठीण आकडेवारी न देता आपल्याला दाखवलं की बँकांच्या एकूण लायबिलिटीज मध्ये शेतकऱ्यांना दिलेलं कर्ज हा एक अत्यंत माफक भाग आहे. आणि तरी सुद्धा आपल्याला स्वातंत्र्यानंतर फक्त 2दाच शेतकऱ्यांना कर्जमाफ अशी गोष्ट झालेली आहे. मला हे ऐकून सुद्धा थोडंसं आश्चर्य वाटलं बरं का. समहाव ॲज अ ले पर्सन मला वाटलं की ह्याच्यापेक्षा जास्त वेळा झालं असेल, पण नाही झालेलं. हां, एक परसेप्शन, आणि हे परसेप्शन पण एक राजकारणातला एक भाग आहे. म्हणजे शेतकऱ्यांबद्दल जी मांडणी केली जाते की आज ते कर भरत नाहीत, ते कर्जमाफी मागतात. आणि अर्थातच आपल्याला माहिती आहे की छोटे शेतकरी जे असतात ते सुद्धा लोन घेण्यामध्ये अत्यंत कमी आहेत आणि ते अत्यंत प्रामाणिक आहेत कर्ज परत करण्यामध्ये, इतके की एका अर्थाने कर्जाचा हा प्रश्न जो आहे म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला हे जे कृषीचं संकट त्याला सामोरं जातो आहे ते संकट कर्जाच्या रूपानेच त्याच्या अंगावर येतं. आणि आज आपण जो शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न पाहतोय तो ह्याचंच एक अभिव्यक्ती आहे की आज शेतकऱ्यांची आंदोलनं होत नाहीयेत, शेतकऱ्यांचे दंगे होत नाहीत, त्यात नो प्रेझेंट रायट्स, आत्महत्या होत आहेत आणि कर्जाच्या प्रश्नाशी हे जोडलेलं आहे. दोन्ही व्यक्त्यांनी आपल्याला हे पण सांगितलं की केवळ कर्जमाफीने प्रश्न सुटणार नाहीये, शेतकऱ्याला कर्ज माफ करायला काहीच हरकत नाहीये. खरं म्हणजे दोघांनी हे पण आर्ग्युमेंट केलं की तुम्ही
ज्या कसोट्या लावता इतर कर्ज घेणाऱ्या संस्थांना, कंपन्यांना, तेच तुम्ही शेतकऱ्यांना लागू करा आणि तुमचा कारभार व्यवस्थित करा. शेतकऱ्यांना खास काही कन्सेशन्स देण्याची पण गरज नाही, पण गरज खरं म्हणजे आहे की कर्जाचं जे वाढतं ओझं आहे ते कसं कमी होईल. आदानांच्या किमती वाढतायत, त्या सुद्धा वैश्विक अर्थव्यवस्थेमुळे आणि निओलिबरल धोरणामुळे. इम्पोर्ट एक्सपोर्ट धोरणाचा उल्लेख राजननी केला. शेतमालाच्या किमती वाढत नाहीयेत, त्याचं सुद्धा हेच कारण. एका ढोबळ पद्धतीने आपण हेच मुख्य कारण म्हणून सांगू शकतो. दुसऱ्या बाजूला एक शेतकऱ्यांसमोर सुद्धा जे एक स्वप्न पाहण्याचा प्रश्न आहे की तुम्ही विशिष्ट प्रकारची नगदी पिकं घेऊन मोठे पैसे मिळवू शकता आणि मार्केटमधनं काही लोक श्रीमंत पण होऊ शकतात. ही जी एक गोष्ट लोकांसमोर, म्हणजे आज अनेक प्रकारचे भ्रम जे आपण म्हणतो, म्हणजे म्हणून हा राजकारणाचा पण एक भाग आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न, ही एक मागणी करणं, किंवा शेतकरी कर भरत नाहीत. तसंच शेतकऱ्यामध्ये यश म्हणजे नगदी पिकं घेणं, कमी वेळामध्ये मोठे पैसे हातात येणं, हे स्वप्न मध्यम शेतकरी सुद्धा बघायला लागलेले आहेत. आणि ते जेव्हा ह्या स्वप्नाच्या मागे जातात तेव्हा त्यांच्यावरचं कर्ज वाढतं. मला वाटतं त्या आत्महत्येच्या प्रश्नाचा उल्लेख राजननी केला. आणि आपल्याला ह्याच्या मुळाशी जायचं असेल तर अर्थात एकूण कृषी विषयक धोरण, ज्याचे काही पैलूंचा उल्लेख वक्त्यांनी केलेला आहे. रिसर्चचा प्रश्न रामकुमार बोलले. ग्रामीण भागामध्ये एकूणच शासकीय गुंतवणुकीचा प्रश्न, कारण आज ग्रामीण भाग जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा बिगर शेतकी व्यवसाय वाढले पाहिजेत. आज एक वेगळ्या प्रकारचं आपल्याला चित्र दिसतंय की मोठी लोकसंख्या ही आपण ज्याला बिगर ग्रामीण भाग म्हणतो त्याच्यात राहणारी आहे. याचा अर्थ असा नाही की शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या फार कमी झाली, पण शहरं वाढत आहेत, पण त्या शहरांमध्ये सुद्धा रोजगाराची संधी होत नाहीये. आणि रुरल भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये बिगर शेतकी उद्योग निर्माण करण्यासाठी किंवा रोजगार निर्माण करण्यासाठी शासनाकडून काही इन्व्हेस्टमेंट होत नाही. म्हणून मला वाटतं हे प्रश्न सरकारच्या ह्या अनेक धोरणांशी निगडीत तर आहेतच, आणि बाजारपेठा खुला करण्याशी जे निगडीत आहेत. हा प्रश्न आपण वेगळा करून आज चर्चेला घेतला, पण दोन्ही वक्ते आपल्याला ही आठवण करून देतात की तो वेगळा असा प्रश्न नाहीये. मग तो राजकारणाचा प्रश्न कसा बनतो? कोणते प्रश्न आज आपल्याला राजकीय चर्चेला लायक म्हणून समोर येत आहेत, हा पण आपल्या समोरचा एक प्रश्न आहे. तर ही चर्चा, मला वाटतं या प्रश्नावर दोघांनी बराच प्रकाश टाकलाय. मी केवळ माझ्या मनात आलेले त्याच्याशी संबंधित काही प्रश्न तुमच्या समोर मांडले, आणि मला वाटतं मी जास्त वेळ आता मी म्हणजे पूर्ण माझं काय अर्धा तास मांडणी करणार नाही, कारण लोकांच्या मनात प्रश्न असतील. मी सुद्धा कदाचित काही आणखीन प्रश्न विचारेन. तर आपण प्रश्नांच्या सेशनला सुरुवात करूया. बऱ्यापैकी प्रश्नांचं सेशन झालेलं आहे. मला वाटतं आपण एक नेमका विषय घेतला. अर्थात त्याचे लागेबांधे पूर्ण कृषी संकटाशी आहेत, पण तरी हा एक नेमका विषय घेऊन त्याचे पैलू बघणं, आणि कर्जमाफी म्हणजे काय, कर्जमाफीची काय गरज आहे, कर्जमाफी कसं होतं, आणि हे संबंध आपल्या बँकिंग सिस्टीमच्या संदर्भामध्ये आणि शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कसं ऑपरेट होतं, त्याच्याबद्दल जो प्रकाश टाकला गेलेला आहे तो मला वाटतं आपल्या विचारांमध्ये क्लॅरिटी आणण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरेल. मला शेवटचा सुद्धा जो प्रश्न विचारला बाल सराफने, तो आपल्याला पुन्हा एक आठवण करून देतो की शेवटी शेतकऱ्यांना कर्जाची गरज लागणारच आहे, गरिबांना कर्जाची आणि एक बँकिंग सिस्टीमची गरज लागणार आहे. त्या बँकिंग सिस्टीमचे काही नियम पण असतात, त्याच्यामध्ये कर्जमाफीचे सुद्धा प्रकार असतात रुटीन कारभारामध्ये. तरी सुद्धा एक त्या बँकिंग सिस्टीमची डिसिप्लिन पाळणं आणि छोट्या माणसाला सुद्धा
क्रेडिट वर्दी राहणं हे सुद्धा एक महत्वाचं आहे आणि त्यामुळे रिपीटेड कर्जमाफी हे काय उत्तर होऊ शकत. मला वाटतं ह्याचं सुद्धा एक लॉजिक आजच्या डिस्कशन मधनं आलं.